महाराष्ट्र सायबर विभागाने 6 वर्षात 4.5 लाखांहून अधिकच्या तक्रारींमध्ये आतापर्यंत 650 कोटी रुपये वाचवलेत, तर दुसरीकडे याच हेल्पलाईनमुळे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या 50 जणांचे जीव वाचवण्यात आलेत। सायबर विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालकांनी याबाबतची माहिती दिली आहे। उन्हाळ्याच्या दिवसात बटाट्यांना मागणी वाढली आहे। उन्हाळ्यात सध्या महिलांकडून उपवासाचे पदार्थ बनवण्याची लगबग दिसत असते आणि त्यामुळे बटाट्यांच्या मागणीमध्ये वाढ झाली आहे। यासाठी गुजरात आणि मध्य प्रदेशमधून बटाट्यांची आवक सुरू झाली आहे। दरम्यान बटाटा 25 ते 30 रुपये किलो दराने विकला जातो। नाशिकच्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल कांद्याचे बाजारभाव कोसळलेत। शुक्रवारी कांद्याचे सरासरी बाजारभाव 200 रुपयांनी कोसळलेले आहेत। कांद्याला जास्तीत जास्त 1119 रुपये तर कमीत कमी 400 रुपये तर सरासरी 200 रुपये इतका प्रति क्विंटल बाजारभाव मिळतो। नाशिकच्या गोदावरी नदीत पानवेलींचा विळखा पडला। या पानवेलींमुळे नदीचं पाणी प्रदूषित झालंय, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झालाय। मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचं दिसून येतंय। पालघरच्या वाडा तालुक्यातील गुहीर कुर्लेमध्ये क्रेशर मशीन आणि दगडखाण बंद करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे। त्यांनी थेट राज्यपालांकडे ही मागणी केलेली आहे। यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होणार असून याचा नागरिकांना त्रास होणार असल्यानं इथले नागरिक आंदोलनाच्या तयारीत आहेत। नाशिकच्या येवलामध्ये तहसील कार्यालयावर रयत क्रांती संघटनेने धरणे आंदोलन केले। शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ करा, सोयाबीनला प्रति क्विंटल 6000 भाव तसंच कांद्याला 4000चा भाव द्यावा अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले। अंबरनाथमध्ये वनविभागाच्या जागेसह खासगी जागेत पालिकेने अतिक्रमण करत अनधिकृत सिमेंट रस्त्यांचं काम सुरू केलेलं आहे। वनविभागाची परवानगी नसतानाही महेंद्रनगर परिसरात पालिकेने रस्त्याचं काम सुरू केलं। या कामामुळे पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येते। सांगलीत प्रहार संघटनेकडून आंदोलन पुकारण्यात आलं। शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन केलं गेलं। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सांगलीतील आमदारांच्या घरासमोर मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात। शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे। टँकर चालकांच्या संपाच्या दुसऱ्या दिवशी मुंबईतील मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांना फटका बसला। टँकर चालकांचा संप असाच सुरू राहिला तर पाणी टंचाई समस्या निर्माण होऊ शकते। त्यामुळे पाणी पुरवठ्यासाठी पालिकेने पर्यायी व्यवस्था करावी अशी मागणी केली जाते। पोलिसांनी जप्त केलेल्या वाहनांच्या पार्किंगबाबत धोरण आखण्याचे निर्देश न्यायालयाने दिलेत। पोलीस स्टेशन परिसरातील रस्त्यांवर ही वाहनं पार्किंग केल्यामुळे नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत असल्याचं कोर्टाने म्हटलंय। राज्यात पुढील 4 दिवसांसाठी हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आलाय। त्यामुळे वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे, तर होळीनंतर हवामानात सतत बदल होत असल्याचं दिसून येत आहे। नाशिकमधील गोदावरी नदीत एक गाय अडकली। यावेळी घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकाचा प्रमुख त्यांची टीम घेऊन घटनास्थळी दाखल झाले, तर या गायीला सुरक्षित पानवेलीतून रेस्क्यू करण्यात आले। मुंबईत आतापर्यंत 12% नालेसफाई पूर्ण झालेली आहे। शहरातील नाले 50 दिवसात नाले गाळमुक्त करण्याचे आदेश महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिलेले आहेत। पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची सर्व कामं पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले। दिल्लीत वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली, त्यामुळे उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय। मात्र वादळामुळे नागरिकांची तारांबळ उडाली, तसंच हवामान विभागाकडून ही रेड अलर्ट जारी करण्यात आला। 10वी-12वीच्या परीक्षेसाठी 17 नंबर फॉर्म भरण्यास 15 मे पर्यंत मुदत देण्यात आली आहे। या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे। विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये त्यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून ही मुदत देण्यात आली। अंबरनाथमध्ये नगरपालिकेचं पार्किंग ठेकेदाराला चालवण्यासाठी देण्यात आलंय। मात्र ठेकेदारानं पार्किंगच्या बाहेरील रस्त्यावर गाड्या लावायला सुरुवात केली आहे। या अनधिकृत पार्किंगमुळे पालिकेचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जातोय।
नाशिक जिल्ह्यातील वडनेर भैरवच्या रथयात्रेला सुरुवात झालेली आहे। रथाला मुस्लिम कुटुंबियांची मानाची बैलजोडी जोडून रथयात्रेला सुरुवात झाली। रथयात्रेचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली। हजारो भाविकांनी रथाच्या पाठीमागे लोटांगण घातलं। वडनेर भैरव यात्रा हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक मानली जाते। धुळ्यामध्ये आई एकविरा देवीच्या चैत्र उत्सवाला मोठ्या उत्सवामध्ये सुरुवात झालेली आहे। यावेळी मोठ्या संख्येने लहान बालकांचे जावळू मंदिरामध्ये काढण्यात आलं। तसंच नवस फेडण्यासाठी ही भाविकांची गर्दी झाली। या यात्रेनिमित्त एकविरा देवीची भव्य रथयात्राही आयोजित करण्यात आली होती। पुण्यातील इंदापूर तालुक्यात श्री केतकेश्वर महाराजांची यात्रा मोठ्या उत्साहामध्ये पार पडली। यावेळी भव्य कुस्तीच्या आखाड्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये 350हून अधिक कुस्तीवीरांनी हजेरी लावली। दरम्यान हजारो भाविकांनी केतकेश्वर महाराजांचं दर्शन घेतलं। तुळजाभवानी देवीची चैत्र पौर्णिमेला मोठ्या उत्साहामध्ये सुरुवात झाली आहे। या काळामध्ये देवीच्या दर्शनासाठी राज्यभरातून लाखो भाविक गर्दी करतात। दरम्यान भाविकांची गर्दी लक्षात घेता तुळजाभवानी मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार 15 तारखेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे। भाविकांना कुठलीही गैरसोय होऊ नये म्हणून मंदिरात प्रवेशासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे। जुन्नरमध्ये आदिवासी मंत्री अशोक उईके यांच्या उपस्थितीमध्ये आदिवासी मेळावा पार पडला। आदिवासी समाजाची कुलदैवत वरसुआई देवी मंदिर जीर्णोद्धार आणि मेळाव्यानिमित्त उईके जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते। यावेळी उईके यांच्या हस्ते देवीची आरतीही करण्यात आली।